पूर्णा शहरात कोट्यवधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महावितरणच्या पथकाने शनिवारी केलेल्या कारवाईत या कंत्राटदाराने विद्युत वाहिनीवर आकोडा टाकून वीज चोरी केल्याचे उघड झाले असून घटनास्थळावरून केबल व साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कंत्राटदाराने वीज चोरी करण्याची ही दुसरी वेळ आहे. राणा शहरात जलकुंभासह जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. या कामासाठी नियुक्त कंत्राटदार कंपनीने महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी न घेता थेट विद्युत रोहित्रातून वीज चोरल्याचे आढळले. शहर अभियंता पाटील, लाईनमॅन नवघडे, लटपटे आणि वाघमारे यांच्या पथकाने ही चोरी पकडली. यापूर्वीही अशाच प्रकारे वीज चोरी केल्याबद्दल या कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्यात आला होता. तरीही त्याने आपला हातखंडा सुरूच ठेवला आहे. सामान्य नागरिकाने वीज चोरी केल्यास तत्काळ गुन्हे दाखल करणारी महावितरण कंपनी या बड्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणार की केवळ दंडावर बोळवण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पालिकेचे मुख्याधिकारी आणि अभियंता राजकीय दबावापोटी गप्प बसणार की कठोर कायदेशीर कारवाई करणार, याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. एकमत डिजिटलकरिता सुशील गायकवाड, पूर्णा. Thanks for watching Ekmat Digital.